राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. आत्ताची सर्वात मोठी बातमी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आणे गावातून येते. फेसबुकवरील ओळखीचा रक्तरंजित शेवट झाला. येरवडा जेलमधून सुटताच माथे फिरूने रचला रक्ताचा खेळ. सोशल मीडियावरील ओळख किती महागात पडू शकते याचा अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार जुन्नर तालुक्यातील आणे गावातून समोर आला आहे. फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर वादात झाले. पोलिसांनी ठोकल्या बेड्या आणि याच रागातून येरवडा जेलमधून सुटून आलेल्या एका माथे फिरूने विवाहितेच्या पतीचा सूर्याने सपासप वार करून 8 जुलै 2026 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या रक्तपाताने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला. या थराराची पाळीमुळे फेसबुकच्या ऑनलाईन जगात रुजली होती. सविता यांची आरोपी मनोज हांडे यांच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. मात्र त्यानंतर त्याने दाते पती पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. स्वाभिमानी सविता यांनी गप्प न बसता आळेफाटा पोलीस ठाण्यात मनोज विरुद्ध 2 वेळा गुन्हे दाखल केले होते. 27 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्याखाली पोलिसांनी मनोजला थेट येरवडा जेलची हवा खायला लावली होती. आता घडलेल्या या हल्ल्यात तुषार रामदास दाते वय 38 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी मनोज महादेव हांडे, राहणार चैतन्यपूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणे गावातील दाते कुटुंब नेहमीप्रमाणे पहाटे 5:10 सुमारास उठून घराशेजारील गोठ्यात गाईचे दूध काढण्याच्या आणि चाऱ्याच्या कामात व्यस्त होते. सकाळी 6च्या सुमारास पती तुषार हे गायींना खाण्यासाठी घरामागून ऊस आणायला गेले. अचानक त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. पत्नी सविता यांनी धावत जाऊन पाहिले तर समोर काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य दिसून येत होते. हातात मोठा सुरा घेऊन आरोपी मनोज हांडे हा तुषार यांच्यावर पिसाळल्यासारखे वार करत होता. पोटात, पाठीवर, छातीत सुरा खुपसल्यामुळे तुषार रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. पतीला मरणाच्या दारात पाहून पत्नी सविता यांनी जीवाची पर्वा न करता थेट आरोपीच्या हातातील सुरा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्ताळलेल्या डोळ्यांनी मनोजने सविता यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी स्वतःला वाचवत घराकडे पळ काढला. आरोपी सुरा हवेत घेऊन फिरवत त्यांच्या मागेही धावला. सुदैवाने आरडाओरडा ऐकून सासू आणि दीर घराबाहेर धावून आले. त्यांना पाहताच आरोपींनी मागच्या बाजूने पळ काढला. गंभीर जखमी तुषार यांना महेश मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण उपचारापूर्वी त्यांचा श्वास थांबला होता. बदल्याची आग आणि कट पोलिसांच्या कारवाईमुळे आरोपी मनोजच्या मनात दाते कुटुंबाविषयी कमालाची आकाश निर्माण झाली होती. अवघ्या 1 महिन्यापूर्वी तो जेलमधून जामिनावर बाहेर आला. बाहेर येताच त्याने बदला घेण्याचे ठरवले. तो दाते यांच्या घराभोवती दबा धरून लपून बसला होता आणि आज पहाटे तुषार एकटे सापडताच त्याने गेम केला. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मनोज हांडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील 2 गंभीर गुन्हे दाखल होते. महिनाभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. या दरम्यान पोलिसांनी चक्र फिरून आरोपी मनोज हांडे याला आणे परिसरातून ताब्यात घेतलाय. महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके, जुन्नर. तुम्हाला कसं कळलं आई?
आता ती बाय आली म्हणून आले बाबा मी पळत म्हणले तर कोणी मारलं कोण आहे तिथं म्हणून आले बघत तो पाण्यात पायड्याला बरोबर अशी बसले उचलं ना माणसं नाही तिनं मी वरड मागून म्हातारा आलं म्हाताऱ्याला म्हणलं मोठ्या पोराला बुवून आणा मग ते गेलं तिथवर मग त्याला आणलं मग दोघा चौघांनी तो आणला आव्या उचलून काय सांग पोरं त्याची इथं बारकाली ती झोपलेली त्या बाईच्या मागं पळत होता तो बाबा पण मी त्याला मारलं त्याला वार केले आणि त्याच्या म्हणून ती अशी धरायला गेली ना त्याला असं डोकं त्याचं धरलं त्याला म्हणली काय केलं मारितो म्हणून तिला डोसला तिनं असा वाढतो सोरान पळाली मग इकडं आली माया मला म्हणली ती पळा तिथंच त्यांना काय झालं कोण आल्यात मग मी आता गडबडीमध्ये मी तशीच पळत आले आता रे मागं आलं बघतोय तर ते तरा आणि तो येतो मला आम्ही तिकडून आलो तो इथं आला होता तिला पगाय तिच्या मागं आणि मग दुसरा इथंच टाकला त्याला मारलं त्याला वार केले आणि मग बायकोला मारायला निघाला होता हा तिच्या मागं आला होता पळत येतो मी तिकडून आल्यामुळं मग तो तसा तिथं मग आम्ही गेलो त्याच्याकडं मग आमच्या मागून आला म्हातारं म्हणतो कोण आहे रे तू मग तसाच निघला आणि त्या बांधाने खाली पळाला मग नंतर पळून गेला हा नंतर पळाला आणि तोवर ते पाण्यामध्ये ते रक्त आणि ते फार पडलं आता काय माय उचला ते महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा